हर्षवर्धन पाटलांची भाजपला सोडचिठ्ठी 6 किंवा 7 तारखेला शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेशाची शक्यता। आज पत्रकार परिषदेसह कार्यकर्ता मेळावा घेणार। अजितदादांकडून बारामती विधानसभा न लढण्याचे संकेत। मी जो उमेदवार देईन त्याचं काम करा। विधानसभेला आमच्या कुटुंबातील जास्त सदस्य फिरताना दिसणार नाहीत, दादांचं वक्तव्य। मराठीसह 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। मराठी भाषा भारताचा अभिमान असल्याचं म्हणत मोदींकडून अभिनंदन। आता श्रेय घेण्याचे प्रयत्न करू नका। लोकसभेत झालेल्या पराभवाच्या भरपाईसाठी निर्णय। मात्र मराठी भाषा महानच, तुमच्या ढिकेची गरज नाही, राऊतांचा हल्लाबोल। मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी आम्हीही वेळोवेळी केंद्राकडे पाठपुरावा केला। शरद पवारांची प्रतिक्रिया। तर मराठी शाळा आणि शाळेतील मुलांच्या कमी संख्येबाबतही सरकारनं मार्ग काढण्याचं आवाहन। लाडकी बहिणी योजनेविरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाची सरकारला नोटीस। 23 ऑक्टोबरपर्यंत जबाब नोंदवण्याचे आदेश। मोफत योजनांवर बंदी आणण्यासाठी कोर्टामध्ये याचिका। महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी खुशखबर। पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 4,000 उद्या जमा होणार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधल्या कार्यक्रमात निधी वाटप। सर्वपित्री अमावस्येच्या विधीमुळे यंदाही बाणगंगा तलावामध्ये मृत माशांचा खच। पुनरुज्जीवन प्रकल्पाचं काम सध्या बंद। तलाव परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य। जास्त पावसानंतर यंदा राज्यामध्ये थंडीचाही कडाका। ऑक्टोबरमध्ये देशाच्या बहुतेक भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता। ऐन दिवाळीमध्ये थंडीसह पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज।